नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। जीएमसी सोलापूर भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आले असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जीएमसी सोलापूर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। 153 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। ही गव्हर्नमेंट सरकारी जॉब आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्या अंतर्गत 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि विभागाचे नाव काय आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। गट ड चतुर्थ श्रेणी संवर्ग रिक्त पदाचे तपशील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या अंतर्गत ही सरकारी जॉब निघालेली आहे। बघा कुठल्या कुठल्या पदासाठी आहे आणि किती सॅलरी मिळणार आहे ही सुद्धा इथे माहिती दिलेली आहे, ती पाहूया। इथे संपूर्ण सविस्तर माहिती आहे। बघा पदाचे नाव, संवर्ग, पदाची वेतन श्रेणी आणि रिक्त पदे। आपण बघा ही संपूर्ण पदे आहेत जी ड संवर्गातील आहेत आणि S1 15,000 ते 47,600 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पदाचे नाव आणि रिक्त पदे पाहूया। बघा कक्ष सेवक यांच्यासाठी बघा 123 जागा आहेत। बाह्य रुग्ण विभाग सेवक यांच्यासाठी 9 जागा आहेत। सिपाई यांच्यासाठी 3 जागा आहेत। माळी यांच्यासाठी 1 जागा आहे। पंप सहवर्ती यांच्यासाठी 1 जागा आहे। क्षय किरण सेवक यांच्यासाठी 1 जागा आहे। प्रयोगशाळा सेवक यांच्यासाठी 2 जागा आहेत। चतुर्थ श्रेणी यांच्यासाठी 2 जागा आहेत। रुग्ण पटवाहक यांच्यासाठी 1 जागा आहे। सहाय्यक स्वयंपाकी यांच्यासाठी 3 जागा आहेत। परिचारिका जेवण विभाग सेवक यांच्यासाठी 3 जागा आहेत। भांडार सेवक यांच्यासाठी 2 जागा आहेत। त्यानंतर बघा पोस्ट मास्टर रूम परिचर यांच्यासाठी 2 जागा आहेत। टोटल 153 जागांसाठी ही भरती होणार आहे। बघा कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र सरकारची गव्हर्नमेंट जॉब आहे। वयोमर्यादा इथे तुम्हाला 18 ते 38 वर्ष आणि SC ST साठी 5 वर्षांची सवलत इथे देण्यात येणार आहे। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का तर हो, अनुभवी आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। त्यानंतर बघा वेतन तुम्हाला इथे 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे। रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे तर परीक्षाद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख हो, अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा इथे अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर सोलापूर या ठिकाणी ही नोकरी असणार आहे। PDF नोटिफिकेशन आणि ॲडव्हर्टाइजमेंट पाहूया। महाराष्ट्र शासनाने अंतर्गत ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर इथे चतुर्थ श्रेणी म्हणजे गट ड संवर्गातील पद भरती होणार आहे। बघा त्याबद्दलची इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघा इथे इम्पॉर्टंट डेट सुद्धा दिलेले आहेत। गट ड ची ही भरती आहे आणि सरळ सेवा अंतर्गत ही भरती होणार आहे। त्यामध्ये संपूर्ण इम्पॉर्टंट डेट दिलेले आहेत, कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची डेट, त्यानंतर हॉल तिकीट कधी मिळणार ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। बघा ऑनलाईन नोंदणी किंवा अर्ज सुरू झालेले आहेत भरायला।
22/10/2025 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 12/11/2025 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत काय आहे 12/11/2025 रोजीपर्यंत तुम्ही इथे भरू शकता। परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र कधीपर्यंत उपलब्ध होतील, ज्या दिवशी तुमची परीक्षेची डेट आलेली आहे त्याच्या 7 दिवस आधी तुम्हाला इथे हॉल तिकीट मिळेल। त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करायचा हा संकेतस्थळ आहे, इथे जाऊन तुम्ही अर्ज हा अप्लाय करू शकता। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF मिळेल, अप्लाय लिंकची तुम्हाला लिंक दिली जाईल, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता। माहिती पुस्तिका इथून तुम्ही डाउनलोड करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। 7 दिवस तुम्हाला आधी हॉल तिकीट मिळेल, त्यानंतर तुम्हाला संपूर्ण सविस्तर म्हणजे कुठे एक्झाम घेतली जाणार, कुठलं केंद्र आलेलं आहे, वेळापत्रक काय आहे, निकाल कधी, संपूर्ण तुम्हाला इथे कळवण्यात येणार आहे। आणि ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे। ऑनलाईन पद्धतीने तुमची इथे एक्झाम घेतली जाणार आहे। एकाच दिवशी एक्झाम घेणं जर शक्य नाही झालं तर 2 किंवा 3 डिवायडेशनमध्ये एक्झाम होईल। त्यानंतर तुमचं इथे नॉर्मलायझेशन सुद्धा केलं जाणार आहे। बघा, नॉर्मलायझेशन सुद्धा इथे करणार आहेत परीक्षार्थी, यांना बंधनकारक आहे, म्हणजे नॉर्मलायझेशन हे बंधनकारक आहे, सगळ्यांना केलंच जाणार आहे। कंपल्सरी नॉर्मलायझेशन इथे होणार आहे। त्यानंतर बघूया, बघा तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। इथे 10वी उत्तीर्ण तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे। गट ड चतुर्श्रेणी सवर्ग पद निहा पद भरती नियम आणि आवश्यक शैक्षणिक अर्हता। बघा, तुम्हाला गट ड ची ही भरती आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय सोलापूर या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कक्षसेवक यांच्यासाठी, बाह्य रुग्ण विभाग सेवक यांच्यासाठी सुद्धा 10वी पास, शिपाईसाठी सुद्धा 10वी पास, माडीसाठी सुद्धा 10वी पास, पंप सहवर्ती यांच्यासाठी सुद्धा 10वी पास असणं गरजेचं आहे। शयकिरण सेवकसाठी सुद्धा 10वी पास असणं गरजेचं आहे। प्रयोगशाळा सेवकसाठी सुद्धा 10वी पास, चतुर्श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा 10वी पास, रुग्णपटवाहक यांच्यासाठी सुद्धा 10वी पास, स्वयंपाकी यांच्यासाठी SSC उत्तीर्ण असावी, 10वी पास असावी आणि कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणी व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचा अनुभव इथे असणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे 10वी पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत बघा, प्रमाणपत्रे आणि ही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत बघा। राष्ट्रीय पुरावा म्हणजे राष्ट्रीय प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, पारपत्र तुम्हाला इथे लागणार आहे। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे। वयाचा पुरावा लागणार आहे। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला असं तुम्हाला इथे लागणार आहे। वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र, वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र म्हणजेच तुम्ही तंदुरुस्त आहात याचं सुद्धा तुम्हाला इथे सर्टिफिकेट लागणार आहे। बघा, तुम्हाला जर आरक्षण भेटत असेल तर त्यासाठी जातीचा दाखला लागणार आहे, जात पडताळणी दाखला लागणार आहे। त्यानंतर नॉन क्रिमिलेअर सुद्धा इथे लागणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल, मागास असाल तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट लागणार आहे। समांतर आरक्षण लागू असेल तर त्याचं सर्टिफिकेट, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे पाल्य असाल तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट इथे लागणार आहे। बघा, तुम्ही जर कुठे शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या उमेदवारांनी कार्यालयात प्रमुखाकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे। बघा, तुम्ही कुठे जर जॉब करत असाल आणि इथे अप्लाय करत असाल तर ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे। आणि स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असेल तर वयोमर्यादात इथे शिथिलता हवी तर सैनिकाकडून तसेच प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे। आणि महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या संकेतस्थळावरती मिळून जातील। हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने अप्लाय करायचं बघा, तुम्हाला इथे अर्ज करण्याची पद्धत सांगितलेली आहे। अर्ज तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन भरायचा आहे। अर्धवट भरलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाहीये। पोस्टाने, कुरिअरने, हस्तपोस्ट अर्ज विचारात घेतला जाणार नाहीये। तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायला मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते,
तिथे तुम्हाला उमेदवाराचे घोषणापत्रकसुद्धा आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि या भरतीबद्दलचे जे काही अधिकार आहेत ते सगळे अधिकार हे शासनाकडे असणार आहेत. म्हणजे परीक्षा रद्द होणे, स्थगिती देणे किंवा अंशतः बदल करणे किंवा पदसंख्येमध्ये बदल करणे, हे सगळं जे आहे हे फक्त त्यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले, त्यांनीच ते बदल करू शकतात. हा त्यांचा अधिकार आहे. अधिकार हा शासनाकडेच असणार आहे. त्यानंतर बघा एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे, एक्झामचं सिलेबस काय आहे हे सुद्धा मी ते तुम्हाला सांगणार आहे. बघा ही परीक्षा 10वी पासवर असणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे बेसिक क्वेश्चन असणार आहेत. मराठी व्याकरणमध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग याच्यावरती तुमची इथे एक्झाम होणार आहे. उतार्यावरील प्रश्न उत्तरे, वाक्यप्रकरण, त्यांचे प्रकार, लेखक व कवीचे टोपण नाव, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांचे घरे यावरती तुमची इथे एक्झाम होणार आहे. 25 प्रश्न, एकूण 50 गुण तुम्हाला इथे मिळणार आहेत. इंग्रजी बघा, इंग्रजीमध्ये ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ॲडम्स अँड फेज, देअर मिनिंग्स, कॉम्प्रेशन अँड पॅसेज, सेंटेन्स अँड अरेंजमेंट याच्यावरती तुमचे 25 क्वेश्चन 50 गुण इथे तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञान याच्यावरती चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, प्रसिद्ध व पुस्तके, लेखक, प्रसिद्ध व दिवस, मूलभूत संगणक, संख्याज्ञान, संख्येचे प्रकार, मसावी, लसावी, दशांश, अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ, काम, वेळ, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, वयवारी, वजाबाकी यावरती तुमची इथे एक्झाम होणार आहे. 25 मार्क्स आणि 50 गुण तुम्हाला इथे असणार आहेत. बौद्धिक चाचणी यांच्यासाठी सुद्धा क्रमबद्ध मालिका, संख्या रचनातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यामधील अंक शोधणे, वेतनाकृती, कालमापक, रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे, विधाने, अनुमाने, आकृती आरशातील प्रतिमा, आकृतीतील पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, काळकाम, नातेसंबंध, ओळख, निरीक्षण, आकलन यावरती तुमचे इथे क्वेश्चन असणार आहेत. 25 क्वेश्चन 50 मार्क असणार आहेत. एकूण तुम्हाला 100 क्वेश्चन 200 इथे मार्क्स असणार आहेत. तुम्हाला कमीत कमी 2 आवर्सचा टाईम इथे मिळेल. अशा पद्धतीने ही एक्झामबद्दलची संपूर्ण सविस्तर डिटेल होती. तुम्ही इथे नक्की अप्लाय करा. खूप चांगली संधी आहे. जे उमेदवार 10वी पास आहेत त्यांनी इथे नक्की अप्लाय करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता. खूप चांगला पगार आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, तर नक्की अप्लाय करा. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.